सर्वप्रथम या एकादशीच्या निमित्ताने आयोजित नियोजित व संयोजित केलेला हा सुंदर असा कार्यक्रम, या कार्यक्रमाबद्दल थोडा परिहार करू इच्छिते. ज्यांच्या माध्यमातून मी इथे पोहोचले, इथपर्यंत आले, ते म्हणजे माझे वडिलांचे परम मित्र माननीय भाटे काका. त्यांनाही मी खूप खूप वंदन करते, नमन करते. एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं, एखाद्या येणाऱ्या व्यक्तीशी संपर्क कसा साधावा आणि आपलं मत ठामपणे अगदी हळूवारपणे कसं पुढच्याला समजावं, असे माननीय भागवत काकू, सुलभाताई भागवत काकू यांच्या संपर्कातून मी इथपर्यंत पोहोचले. तुम्हालाही मी वंदन करते, नमन करते. आज कीर्तन सेवा करताना कीर्तन हे एकट्या कीर्तनकाराने करायचं नसतं. कीर्तन हे साथीदाराच्या साथीने होत असतं. कीर्तन सेवा ही साथीदाराने रंगत असते आणि फुलत असते, कारण की त्याला वक्तृत्वाबरोबर संगीताचीही तेवढीच जोड असावी लागते. असं म्हणतात की संगीत है हर अल्फाज में, संगीत है दुनिया के कण कण में, संगीत है इंसान के हृदय में, संगीत है आप में, संगीत है हम में. आणि म्हणूनच ही कीर्तन सेवा या माझ्या बाजूला तबलजीवर साथ देतात माननीय देशपांडे सर, माननीय देशपांडे काका, ज्यांनी अनेक प्रसिद्ध गायकांना साथी दिलेल्या आहेत, प्रसिद्ध कीर्तनकारांना साथी दिले आहेत. आणि आज माझं परम भाग्य आहे की ते मला साथीदार म्हणून लाभलेले आहेत. तुम्हाला मी वंदन करते, नमन करते. त्याचबरोबर ह्या बाजूला बसलेले माननीय विजयजी गावडी काका, उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रापर्यंत आलेला त्यांचा प्रवास आणि एक छंद, एक हॉबी, जेव्हा आपलं कार्यक्षेत्र म्हणून जातं तेव्हा त्याची मजाच काहीतरी वेगळी असते. आणि असे माननीय गावडी काका नेहमीच कीर्तनासाठी साथ देतात, प्रवचनासाठी साथ देतात. त्यांनाही मी भावपूर्ण वंदन करते, नमन करते. आज ज्यांच्यामुळे मी कीर्तनकार बनले ते म्हणजे माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझा सर्व परिवारजन. त्या सरस्वती मातेची असलेली असीम कृपा आणि तुम्ही श्रोते महेश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती, असे तुम्ही महेश मूर्ती लावणारे माझे सर्व श्रोतेगण, तुम्हालाही तुमच्याही पांडुरंग परमात्म्याला मी त्रिवार वंदन करते. जेव्हा एक बाई पुढे जाते, एक स्त्री जेव्हा पुढे जाते, तेव्हा तिला माहेर बरोबर सासरी पण तेवढंच प्रोत्साहन लागतं. आणि आज आवर्जून माझ्या कीर्तनासाठी, या सेवेसाठी बघण्यासाठी आलेल्या माझ्या जाऊबाई इथे आहेत, माननीय सोनाली राठोड, त्यांनाही वंदन करते. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण संतांचं चरित्र, खरं तर कीर्तनकार म्हणजे काय असतो, पोस्टमन असतो, की संतांची पत्र ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. परम पवित्रे सगुण चरित्रे नित्य आदराने वर्णावी, ही आहे कीर्तन परंपरा या संतांची. अशी ही कीर्तन परंपरा लाभलेले माझे गुरुवर्य माननीय चारुदत्त आपळे सर, माननीय ऋषीताई खेडेकर आणि माननीय परांजपेताई, मी यांना वंदन करते, नमन करते. या कीर्तन क्षेत्रामध्ये टाकलेलं माझं हे नवनिर्वाचित पाऊल आहे. आज कीर्तन क्षेत्रामध्ये पडल्यानंतर हे माझं 8वं कीर्तन आहे. आणि हे करत असताना तुमच्या समोर, आणि पुणेकर म्हणजे जाणते श्रोते, आपण वक्ता दश सहस्रेषु म्हणतो, तुम्ही श्रोता दश सहस्रेषु आहात, असे जाणकार श्रोते तुम्ही आहात. आणि मला आपलं माऊलीप्रमाणे धाकटं पण घ्यायला आवडेल. काही चुकलं म्हटलं तर नक्कीच तुम्ही क्षमा करा, याची मी अपेक्षा बाळगते आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करते.
सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। या वन्दे ऋतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रांकृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सर्गी करीतसे भोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। बोला ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। जगत तुकाराम महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। देवर्षि नारद मुनि महाराज की जय। महर्षि व्यास मुनि महाराज की जय। आर्य सनातन हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। बोला सगळेजण जय जय रघुवीर समर्थ। मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। 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 नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवन विनोद निहारी राजा राम। नवन विनोद निहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल
आषाढी एकादशी निमित्त आपण माऊलीला वंदन करूया आणि रूप पाहता लोचनी या अभंगाचं श्रवण करूया. पाहता लोचनी सुख झाले हो.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाहं जगन्विहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि करजोडी पायी ठेवितसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंगकथा विठ्ठला माय माता. आजच्या ह्या प्राप्त समयी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग म्हणजे देहूचे सुप्रसिद्ध आपल्या सर्वांच्या मनामध्ये ज्यांचे भक्तिमय स्थान असे आहे असे संत तुकाराम महाराज. लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती पाहेला भाविन प्रीती तुका म्हणे माझे संतांवरी ओझे. बोला जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज. संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये आईचं वर्णन करतात आणि संतांची उपमा संतांना आईची उपमा देतात. असे संत तुकाराम महाराज अहो या भारत मातेने आपणास वेगवेगळे प्राण दिलेले आहेत. संतांच्या रूपाने आपल्याला वेगवेगळे प्राण दिलेले आहेत. ज्ञानी असणारे ज्ञानेश्वर, भक्तियोग असणारे संत तुकाराम महाराज, शांत मूर्ती असणारे संत एकनाथ महाराज आणि शक्ती मूर्ती असणारे रामदास स्वामी आणि अहिंसाचे पूजक असणारे भगवान महावीर यांच्या कृपाने आपण या भूतलावर अगदी ज्याप्रमाणे आईच्या उदरामध्ये लेकरू सुरक्षित असतं अगदी सावधगिरीने आई त्याच्याकडे बघते. लेकुराच्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. ही संतांना आईची जी उपमा आहे ते संत तुकाराम महाराज देत आहेत. अहो आपल्या या आयुष्यामध्ये
सगळ्यात निस्वार्थी प्रेम करणारं असतं ती म्हणजे आई असते. निस्वार्थी प्रेम करणारे असतात ते बाबा असतात. ते आई आणि वडील असे आपल्या जीवनामध्ये एक कॅरेक्टर असतं की ज्यामुळे आपण अत्यंत आपण म्हणतो ना भोपळ्यात बी खुशाल आहे तसं आपण म्हणतो, तसं आपण जगतो. जन्म दिला आईने तुला असा हा जन्म आपल्याला आईने दिलाय, हा उपकार आपल्यावर केलेला आहे. अहो मला ते आठवत आहे समर्थ रामदास त्यांची आई राणूबाई ज्या मी छोटस खेळलं आणि त्या खेड्यामध्ये संत रामदास राणूबाई त्यांना घडवत होत्या, त्यांना संस्कारित करत होत्या. 5 वर्षाचा आपलं बालक कुठे दिसत नाहीये म्हणून त्या इकडे तिकडे बघायला लागल्या. तर एका छोट्याशा खोलीमध्ये बसलेला हा 5 वर्षाचा बालक आपल्या आईला म्हणतोय, आई चिंता करीतो अवघ्या या विश्वाची, चिंता करीतो अवघ्या या विश्वाची असे म्हणणारे समर्थ रामदास. लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये आई बाप म्हणजे नक्की काय असतं तर देवानं ते ऍडव्हान्स मध्ये दिलेलं पाठवून असतं. आई बाप म्हणजे नक्की काय असतं तर आईचं प्रेम म्हणजे आपल्या अवतीभोवती फिरणार मोबाईलचं नेटवर्किंग असतं. आणि जेव्हा ते नेटवर्किंग थांबलं तेव्हा बापाचं प्रेम म्हणजे अर्जंट मिळणारा तो SMS असतो. भक्तांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात या आईची तुलना मी संतांशी करतोय कारण की संत हे असे आहे जे आपल्या भक्तांवर निस्वार्थी प्रेम करतात, सर्व भक्तांना एकसारखे बघतात. आई वडिलांशी त्यांची तुलना करतात की पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. एक लक्षात ठेवा, या जगामध्ये वेगवेगळ्या जाती कळवळणारे आहेत, जळजळणारे आहेत, तळतळणारे आहेत, परंतु खऱ्या अर्थाने कळवळणारे ते आपले आई वडील असतात. अहो अशी अम्माने आपला अब्दुल घडवला म्हणूनच आपल्याला APJ राष्ट्रपती अब्दुल कलाम. या अशी अम्माने अशिक्षित असणारी नावाडीची पत्नी तिने मनाशी ठरवलं जेव्हा एकदा अब्दुल अत्यंत नाराज झाला होता आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन मिळत नव्हतं की ते मला माऊलींचं प्रमाण द्यावं लागतंय, द्यावंसं वाटतंय की जे वडील आणि आई आपल्या हितासाठी करत असतात ते लोकहिताचं काम संतही करत असतात. ते लोकहिताचं काम, समाज उपयोगी काम संतही करत असतात. जे काम आईनं केलं, अशी अम्माने केलं. अब्दुल नाराज झाला, मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाहीये, मी काय करू? एक छान हिंदी मधला दोहा आहे, मन की बातें चेहरे से ही पढ़ लेती, बिन बोले माँ हर ख्वाहिश पूरी कर देती, तेरी गोद में जन्नत स्वाद तेरे ही हाथों में, बच्चों के खातिर वो दुनिया से लड़ती थी, जीत तेरी अभिमान मेरा, जीत मेरी अभिमान तेरा. अशी ही आई असते की आपण जिंकलो तर अभिमान कुणाच्या चेहऱ्यावर असतो? त्या आईच्या चेहऱ्यावर असतो. त्या आईच्या चेहऱ्यावर असतो, तनामध्ये असतो, मनामध्ये असतो. अशी ही आई आणि ही आपली माऊली होते. माऊली ज्ञानेश्वर, अवघ्या विश्वाची माऊली. आणि ह्या माऊलींची पण एक माऊली झाली, कोण माहिती? या माऊलींची ही माऊली झाली ती म्हणजे ही 5 वर्षाची मुक्ताई. ताटी उघडा ज्ञानेश्वर, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 5 वर्षाच्या मुक्ताईला भूक
लागली होती. 4 दिवस या 4ही भाऊ भावंडाला काही खायला पियला मिळालं नव्हतं. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, मुक्ता काळजी करू नकोस, मी आता आळंदीहून भिक्षा घेऊन येतो. आणि ज्ञानेश्वर गेले. पण भिक्षा काय अहो सोडा, विसोबा खेचरांनी ज्याचा खरा अर्थाने उद्धार ज्ञानेश्वरांनी केला, त्या विसोबा खेचरांनी त्यांच्या झोळीमध्ये शेण घातलं. शेण घात. ज्ञानेश्वर आले, आपल्या झोपडीमध्ये आले, झोपडी बंद केली आणि ध्यान मुद्रेमध्ये बसले. तेव्हा ही 5 वर्षाची मुक्ता म्हणतीये, ज्ञानोबा दादा, तुझ्या एवढं मला ज्ञान नाहीये, पण तू ताटी उघडावं ज्ञानेश्वर, ताटी उघड. तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची येतो ज्ञानोबा दादा. असं स्वतःला बंद करून ध्यान मुद्रेमध्ये बसू नका हो ज्ञानोबा दादा. असा हा संदेश देणारी ही मुक्ताई, असा हा संदेश देणारी मुक्ताई. जेव्हा या मुक्ताईने चांगदेवाचं गर्वहरण केलं, चांगदेव 1400 वर्ष जगला. 1400 वर्ष चांगदेव जगले. आणि जेव्हा 6 महिने योग मुद्रेमध्ये चांगदेव असायचे, तेव्हा ते योग मुद्रेमध्ये उठल्यानंतर गावातील सगळी प्रेत 6 महिन्यामध्ये जेवढी प्रेत मेलेली माणसं असायची ती चांगदेवांसमोर आणून ठेवायची, की त्यांची एक दृष्टी पडली की ते मेलेलं माणूस काय व्हायचं, जिवंत व्हायचं. आणि जेव्हा चांगदेवांना गर्व झाला होता आणि त्यांना समजलं या 4 भावंडाचा एक सुंदर असा महिमा माझ्या कानावर येतोय, कुठेतरी इगो उत्पन्न होतो की नाही, आपल्याला पण होतो की नाही. कारण की आपलं एक मानवी स्वभाव आहे, प्रत्येकामध्ये ईर्ष्या असते, प्रत्येकामध्ये जलसी असते. परंतु त्या जलसीला, त्या ईर्षेला कशा अर्थाने, किती रूपाने मानव जाती समर्पित करून समभावाने जगायचं याचं ज्ञान आपल्याला संत देत असतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज त्याची तुलना, आईची तुलना संतांबरोबर करतात. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिंस आहे. संत तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात की पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिंस आहे. आणि जेव्हा चांगदेवांची ही कथा मुक्ताईंना समजली, मुक्ताई म्हटली, ज्ञानोबा दादा, चांगदेवांना काही खऱ्या समजलेलं नाहीये जीवनाचा अर्थ. मेलेली माणसं जागी करतायत. अहो, यामुळे या विश्व तलावावर, भूतलावावर मानव जातीचं साम्राज्य होईल. मी हल्ला करू माझे ज्ञानोबा दादा. मग ज्ञानदेवांनी आणि पत्रामध्ये एक पत्र लिहिलं. त्यांनी ज्ञानदेवांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र चांगदेवांना पाठवलं. चांगदेवांनी बघितलं, पण आता मी ज्ञानोबा राजा, ज्ञानदेवा असं कसं म्हणू, असं त्यांना गर्व झाला होता. तेव्हा त्यांनी एक कोरं पत्र ज्ञानदेवांना पाठवलं. ते पत्र त्या मुक्ताईने वाचलं भक्तांनो आणि म्हटली, याला सद्गुरु कृपा झाली नाहीये, याला गुरु अनुग्रह झालेला नाहीये. 1400 वर्षाचा हा चांगदेव. आणि हे जेव्हा चांगदेवांना समजलं, तेव्हा चांगदेव सिंहावर बसून ज्ञानदेवांच्या भेटीस आले. आणि भेटीस आल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की एक निर्जीव असणारी भिंत त्यांच्या समोर चालत येत होती, तेव्हा त्यांनी मुक्ताईला नमन केलं, वंदन केलं की आजपासून माझी गुरु कोण असेल, मुक्ताई असेल. ती मुक्ताई माऊलींची माऊली, अवघ्या विश्वाची आई, अवघ्या विश्वाची आई. संत रामदास, संत एकनाथ, संत तुकाराम, अहो संत तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यामध्ये तरंगत होत्या. आणि जेव्हा त्यांना वरती काढण्यात आलं, तेव्हा त्यांच्या बायकोने सांगितलं, अहो मी
की माझ्या प्राणापेक्षा या गाथा जपल्या तू. एक पत्नी सुद्धा आई होऊ शकते, एक पत्नी सुद्धा आई होऊ शकते, एक बहीण सुद्धा आई होऊ शकते. अहो, या कलियुगामध्ये प्रत्येक नात्याची ओळख बघायची असेल तर मित्राची ओळख संकटात बघावी, भावाची ओळख भांडणात बघावी, बहिणीची ओळख इस्टेटीच्या वाटण्यामध्ये बघावी, आणि पत्नीची ओळख पतीच्या संकटामध्ये बघावी, आणि पतीची ओळख पत्नीच्या आजारपणात बघावी. अशा प्रकारे आपण जेव्हा प्रत्येक नात्याला एक रूप देतो तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात की पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बसे. किती गोड वर्णन केलं तुकाराम महाराजांनी, किती गोड वर्णन केलं की आपण आजकाल बघतोय. मी जसं सांगितलं की कळवळणारा, जळजळणारा, तळतळणारा असे वेगवेगळे आपण लोक बघतो आपल्या संपर्कात येणारे. आणि जेव्हा वृद्धाश्रमाची एकीकडे संख्या निघतीये आणि एकीकडे संस्कार नगर सारख्या या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये प्रत्येक इथे असणारा ज्येष्ठ नागरिक आनंद घेतोय, ह्यापेक्षा मनस्वी आनंद काय असला पाहिजे. अहो, एक लक्षात ठेवा, माऊली म्हणतात की जीवनाची गाडी ही अशीच चालू असते. माऊलींचं जे सार आहे ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी दिली. 9000 ओव्यांची भावार्थ दीपिका दिली, अमृतानुभव दिला, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, समर्थ रामदासांनी सवय्या दिला, आत्माराम दिले, दासबोध मनोबोध ही आपली श्रीमंती आहे. भगवान महावीरांनी 32 आगळू दिले. अशा ही साहित्याची श्रीमंती, ही वैचारिक श्रीमंती आपल्याला कोण दिली आहे तर या संतांनी दिली आहे. एकीकडे वृद्धाश्रमाची संख्या वाढती होता आणि एकीकडे अशा प्रकारे हे संतांचं समुपदेशन प्रत्येक ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण बघतो प्रत्येक चतुर्थीला किंवा गणेश फेस्टिवल, नवरात्री उत्सव असतो, आपण वेगवेगळे कार्यक्रम तिथे नियोजन संयोजन करतो. परंतु तिथे जर एखादी अशी कीर्तन सेवा समर्पित झाली तर मला वाटतं प्रत्येक असणाऱ्या यौवनाचं पण ब्लड असू दे त्याचंही अत्यंत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे वृद्धाश्रम वाढताय. अहो, जीवनाची गाडी ही अशीच चालू असते. रोज जातो आपण राशन, जातो की सोडतो मुलांना ट्युशन, बरोबर. हे तर आपलं रोजच गणित बनलंय, त्यात काय सोल्युशन. परंतु या जीवनाच्या गाडीत जर संस्काराचा क्लच, संस्कृतीचा ब्रेक, कला कर्तव्याचा इंडिकेटर आणि सामाजिक बांधिलकीचा हॉर्न वाजला ना तर ही जीवनाची गाडी स्पीड ब्रेकरवरही सुरळीतपणे चालू शकते असं माऊली म्हणतात. अहो, माऊली म्हणतात त्यांच्या ज्ञानेश्वरीत त्यांनी काय सांगितलंय आपल्याला की नृत्य, वाचन, लेखन असे एक ना अनेक आपले छंद न झाले कधी, न होणार कधी बंद. अहो, असेल आवडतं निघेल सवड, नियोजनाने चढता येईल प्रत्येक गड व घालता येईल कला आणि कर्तव्याची उत्तम सांगड. मनुष्य जन्म म्हटलं की अनेक भूमिका आल्या, कला, कर्तव्य, दक्षता, कार्यक्षमता अशा कच अनेक मालिका. अहो, पाहत नाही तुम्ही टीव्ही सगळेजण बघता की नाही, सगळेजण पाहत नाही तुलसी कुंकुम कमोनिका. अहो, जाणूनी मर्म करते कर्म, जाणते फक्त मनुष्य धर्म. चूल आणि मुळे कोणाला चुकले, करोनातही सुनामीतही संसार आत्मविश्वासाने टिकले. यशा अपयशाची वाटत नाही ते भीती, कारण या ज्येष्ठ नागरिक संघात जोडली जातात मैत्रीची नाती. हेच माऊलींनी ज्ञानेश्वरामध्ये सांगितलंय, वेगवेगळ्या ओव्यांच्या माध्यमातून सांगितलंय. भक्तांनो, आई आपल्या लेकरांना काय शिकवते. एक सुंदर आर्यामध्ये म्हटलं, आपण लोकांसाठी या लोकही म्हणून आपल्यासाठी विसरू नये कधीही प्रभू
सोनेच बांधिया या गाठी. आपण लोकांसाठी आहे, लोक आपल्यासाठी आहे. ती आई काय असते? आई सुखाचा सागर असते, प्रेमाचे आगर असते. हो, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आपण लहानपणापासून शिकत आलो बघता. एका लेकीला जेव्हा सासरी जावं लागतं तेव्हा तिच्या पोटाचं गोळा येतो, आपल्या लेकीला वाढवतो, तिला संस्कारित करतो. आणि जेव्हा दुसऱ्यांच्या हवाली करतो तेव्हा ती म्हणते, बाळा दिल्या घरी तू सुखी राहा, बाळा दिल्या घरी तू सुखी राहा. आणि तिचा स्वार्थभाव काहीच नसतो, काहीच नसतो. आता वेगवेगळ्या कार्यक्रमास मी जाते, आई म्हणते काही खाल्लंय का, खूप कोणास बस, तुझी काळजी घे, तू आज किती वाचलंस, तू आज किती पाठांतर केलंस, तू जीवनामध्ये आज काय चांगलं काम केलंस. एक आई तिचा निस्वार्थ भाव काहीच नसतो. अहो, लेकराच्या पोटातील भूक आणि मनात दुःख जिला कळतं ना, तिलाच आई असं म्हणतात, तिलाच आई असं म्हणतात. जेव्हा एक लेक माहेरी जाते आणि तेव्हा माहेरी आई बाप नसतात तेव्हा तिचं मन होत नाही. का यावेळेस नाही गेली माहेरा, नाही ग, मनच लागत. का ग, काय झालं? अगं आई नाही तिथं, बापू नाही तिथं, काय करू? याचा अर्थ असा नाही की आपले भाऊ भाऊजे चांगले नाहीये, पण एक लक्षात ठेवा, जी 9 महिने नाळ आईशी एक गुंतलेली असते ना. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागर, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मंगल्याचे सागर, आई माझी. अहो, जेव्हा ती माहेरपणास येते, अगं ताई तू झोप, तू उठू नको ग लवकर, सासरी पण तुला तेवढंच काम असतं ग ताई. अगं ताई तुला काय आवडतं, मी ते करते ग. जेव्हा सासरी निघते ती ताई, कुरडया भर, पापड भर, किच्चे भर, पीठ भर, भाज्या भर. ती ताई श्रीमंताच्या घरी दिलेली असते, परंतु ते आई वडिलांचं प्रेम असतं, आई वडिलांची ती संस्काराची शिदोरी असते आणि आई वडिलांची ती माईची शिदोरी असते. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती पाहे लाभाविन प्रीती. अशी ही जात असते, अशी ही आई असते. वृद्धाश्रमामध्ये गेले तर एक परिसंवाद होता, एक परिसंवाद होता. वृद्धाश्रमामध्ये विषय होता, बड़े बुजुर्ग संस्कारों का खजीना है क्या, आणि प्रश्नचिन्ह. कारण की आजकालच्या आपण दुनियामध्ये बघतोय की कुठेतरी ही दुनियादारी माणुसकी लोप होत चालली हो. वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली हो. सुशिक्षित असणाऱ्या वर्गाची संस्था वाढत चालल्या, त्यांची संख्या वाढत चालली आहे आणि वृद्धाश्रमाची संख्या एकीकडे वाढतीये. एक डॉक्टर दाम्पत्य होतं, मुलाखत घेताना मी मुलाखत घेत होते, अगदी अंगावर शहारे येणारा प्रसंग होता. एक डॉक्टर दाम्पत्य होतं, मुलगा डॉक्टर, सूनबाई डॉक्टर. आणि काही काळानंतर त्यांनी आपल्या माऊलीला, त्यांनी आपल्या आईला, दोघं जण बिझी होते म्हणून वृद्धाश्रमामध्ये ठेवलं की नाही आई, आम्ही दोघं बाहेर असतो, तुमची काळजी घेणं नाही होणार आमच्याकडून, म्हणून त्यांनी वृद्धाश्रमात ठेवलं. बघताना प्रति महिना तो मुलगा आईला खर्चासाठी 1000 रुपये देत होता. 15 महिने झाले, 15 महिने झाले तरी सून आणि मुलगा भेटायला आले नाही, पत्र
द्यायचे, मेसेज द्यायचे, फोन करायचे, आम्ही येतो आई, आम्ही येतो. आणि गेली 15 महिने ही आई जसा चातक पक्षी वाट बघतो की नाही पावसाची, तसं तशी वाट बघायची. आली नाही आणि आली नाही म्हणून अगदी शांतपणे बसून राहायची. 15 महिन्यानंतर या आईचा देह त्याग झाला आणि नंतर त्या मुलाला पत्र पाठवण्यात आलं, मेसेज देण्यात आलं, युअर मॉम इज नो मोर नाउ, तुमची आई नाही आता. तेव्हा ते डॉक्टर दाम्पत्य रडायला आलं आणि तेव्हा रडून, अरे जिवंतपणे असताना पुसले नाही आई, आता काय करतो साई, आता काय करतो साई, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. अरे जे लहान लेकरू असतं की नाही, शेवढं लेकरू, आताची नाही मुलं, आताच्या आया पण खूप स्मार्ट आहेत आणि मुलं पण खूप स्मार्ट आहेत. ते लहान मूळ त्याच्या नाकातून शेंबूड वाहत असतं. आई काय करते हो बघताना, त्याला घेते आणि आहे त्या परिस्थितीमध्ये घेते, तो बिलगतो आईच्या छातीशी आणि नंतर ती त्याचं नाक पुसते. परंतु त्याच्या उलट बाबांकडे गेला तर पहिले काय म्हणतात, जा आईकडे जा, माझी नाक साफ करून म्हणतात की नाही. परंतु काही बाबा असे करतात, नाकातून रुमाल काढतात, त्याचं नाक पुसतात आणि मग त्याला आपल्या कुशीमध्ये घेतात. म्हणजेच एक लक्षात घ्या बघताना, आईकडे आधी स्वीकार आहे आणि मग सुधार आहे, परंतु बाबांकडे आधी सुधार आहे आणि मग स्वीकार आहे. जगण्यासाठी दोन्ही गोष्टी आपल्याला हव्यात. मला बाबांना म्हणायचं नाही, अहो याला किती दिलं, त्याला किती दिलं, प्राणवायू कधी पाठवत नाही आपली दिलं. ढग देखील संपत जातात, थेंब थेंब जिरत, निखाराही राख होतो, तक्रार नाही करत. अहो काळीच जरी फाटलं तरी जखम असते आपोआप, कारण ज्याला रडता येत नाही त्याचंच नाव असतं. अशी आई आणि वडिलांची माया असते. तुकाराम महाराज तेच सांगतात. शिवाजी महाराज जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. समतकालीन असणारे संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज व समर्थ रामदास ते कसे घडले, आपण एक पोवाडा बघूया. तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता, तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. भूसवे उत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. ब्रह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास जावे कोणी संकट ही माय भवानी. देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. हिंदूच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. हे शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि संत रामदास समकालीन असणारे 16व्या शतकातील ही विभूती. आणि संत तुकाराम महाराज आपल्या ह्या अभंगामध्ये खूप गोड शेवटी म्हणतात. तुका म्हणे माझे संतांवरी ओझे, तुका म्हणे माझे संतांवरी ओझे. कधीतरी आई तरी स्वार्थी असते हो आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये, असते की नाही. तू कितनी अच्छी है, तू कितनी शीतल है, प्यारी प्यारी है. ऐसी माँ होती है, अशी आई असते. परंतु हे संत असतात ना, ते नेहमी निस्वार्थी असतात. संत आपल्या सर्व भक्तांवर एक सारखं प्रेम करत असतात. असे हे संत. आणि संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सुंदर असं गीत वर्णन करतायत. आपण या अभंगाचं पठण करूया. लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त,
लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती पाहेला भाविन प्रीती तुका म्हणे माझे संतांवरी ओझे बोला जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज कीर्तन परंपरेनुसार आपण एक गजल करूया हरिनामाचा गजल करूया सुंदर अशा अभंगाचं आपण श्रवण करणार आहोत श्रोते हो. भक्तांनो, संत तुकाराम महाराज असू दे, संत एकनाथ महाराज असू दे, नामदेव महाराज असू दे, प्रत्येक संतांना सद्गुरु अनुग्रह मिळालेला आहे. गुरु अनुग्रहाविन हरिना कठीण ते पटले, गौरा संत परीक्षी शिरी हानुनिया थापटले. संत नामदेवांना सद्गुरु अनुग्रह प्राप्त झाला नव्हता आणि म्हणूनच ते इकडे तिकडे सैरावैरा भटकत होते. कुठेतरी मनामध्ये इगो होता, मनामध्ये गर्व आला होता की माझ्या हाताने पंढरीराया जेवतो आणि मला काय गरज आहे कोणाला भेटण्याची. आणि असं सर्व संतांची ही मंदिराळी बसली होती. ही सर्व संतांची मंदिराळी अशी बसली होती आणि तिथे नामदेव महाराज आले, संत नामदेव महाराज आले. त्यांनी बघितलं विसोबा खेचर आले. विसोबा खेचरांनी बघितलं, प्रत्येकाच्या शिरी थापून बघितलं की कोणाचं मडकं कच्चं आहे आणि कोणाचं पक्क आहे. ज्यांना राग येतो त्यांचं मडकं कसं असतं, कच्चं असतं आणि जे अत्यंत विनयशील पेशन्सफुल असतात त्यांचं मडकं कसं असतं, पक्क असतं. अहो, जैन समाजामध्ये चंदनाजी महाराज साहेब म्हणजे त्यांना आताच पद्मश्री ही पदवी मिळाली. त्यांचा एक मानस आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी परवा गेले होते. ते म्हटले मला वर्ल्ड विदाउट वॉर ही कन्सेप्ट आणायची आहे. वर्ल्ड विदाउट वॉर. आणि जेव्हा हे कधी घडेल, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू असतील. नामदेव महाराज तिथे आले. नामदेवांचं मुक्ताईचं डोकं आपटलं, हा पक्क आहे. ज्ञानदेवांचं बघितलं, पक्क आहे. निवृत्तीनाथांचं बघितलं, सोपानदेवांचं बघितलं. आणि जेव्हा नामदेवांची बारी आली काका, तेव्हा मडकं आपटलं आणि अगदी नामदेव महाराज कळवळले. कच्चय हे ऐकताच नामदेव महाराज अत्यंत दुःखी झाले. भजन सभा सोडून निघाले. भजन सोडून एक कांदा आहे सुंदर. भजन सोडून निघाले असे संत हासती जाहले तसे. पांडुरंग तो
मित्र आमचा सांग दुःख हे तोच जवळचा राम रामया आला नामया त्यास बोलला पंढरी राया का उदास तू संत संगती का तुझी अशी जाहली गती का तुझी अशी जाहली गती. आणि जेव्हा त्यांना अनुग्रह मिळाला तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन पालटलं आणि त्याच्या समर्पित हा आपण गातो. अविरत ओठी या वेला अविरत ओठी या वेला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अविरत ओठी या वेला अविरत ओठी या वेला श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम. राम नाम है सदा सुखावे राम नाम है सदा सुखावे निधान दाना परमेशाचे निधान दाना परमेशाचे पतित पावन अवधेरा पतित पावन अवधेरा पतित पावन अवधेरा श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम. जानकी जीवन जीवन ज्योति जानकी जीवन जीवन ज्योति प्रभु रामाची कोमल मूर्ति प्रभु रामाची कोमल मूर्ति मंगल दर्शन पूर्ण लीला मंगल दर्शन पूर्ण लीला मंगल दर्शन पूर्ण लीला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. पंच प्राण हे पवन सुताते पवन सुताते पंच प्राण हे पवन सुताते राम तनूरी श्वास दयाते राम तनूरी श्वास दयाते तनु संजीवन सुंदर धाम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय रघुवीर समर्थ